तुम्हाला मात्र 5 षटकं हाताळायचे आहेत. नाहीतर 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लेवलचा खेळाडू मात्र 30 सर्कल आतमध्ये घ्यावा लागेल. ही देखील नोंद तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यावेळेला फुलटॉस आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल दन दन करत चौकारा करता. धावफलक 4ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 20. आणि दुसरं षटक आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर मात्र सुरेखरित्या पॅडल स्वीप केला होता. चौकारा करता चेंडू पाठवून दिला. मात्र यावेळेला दुसऱ्याच चेंडूवर उत्तरच प्रत्युत्तर दिलं जाते. मोठा हिट करण्याच्या शोधामध्ये होता रोहित, परंतु परतावं लागेल. सक्सेसफुल ठरला नाही कारण बॅट आणि बॉलमधला चांगला कनेक्शन यावेळेला झाला नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता. कुठेही चुकी केली नाही आणि रोहितला मात्र परतावं लागेल. चला सलवार संघ, विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. ही विनंती असेल. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. पंच 2 मिनटं मॅच थांबून टाका. बघा इकडे बॉलरचं नाव माहिती नाही, काय माहिती नाही. 12वा येईल तो मात्र मॅच होईल. 12वा पाठवा. सूरज 12वा खेळाडू पाठव. कमलेश आहे बॉलर. गोलंदाजी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. कमलेश दुसरं षटक हाताळण्यासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ऋषी आहे. आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षकच्या भूमिकामध्ये आपण पाहू शकाल केदू आहे. आणि केदूने जर डाय मारून कॅच घेतला तर प्रीतम घरत यांच्याकडून मात्र 200 रुपयेचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि ते घडलं जाईल का? यावेळेला कम्मालीचा चेंडू थोडासा वाईट इष्टी, मात्र यावेळेला अशा रीतीची गोलंदाजी हाताळली जाते. कुठे ना कुठेतरी लेग बाईट्सच्या रूपामध्ये एक धावा अंकित केली जाईल. अपील मात्र लाऊड होती, परंतु पंच सांगतात की बॅट लागले आणि त्याच कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऋषी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला फलंदाजी केली जाते, ती म्हणजे खैरापाटक संघाकडून. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडू पडला आणि उसळी मात्र जास्त घेतली. फलंदाजाकडून मात्र बॅटीची एज लागली होती, परंतु यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू आला नाही. यावेळेला कनेक्शन प्रॉपर आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. धावफलक 6ने पुढे जाईल. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 27 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. तत्पूर्वी एक धावा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागले जाते. अतिशय मजबूत स्थिती मात्र खैरापाटक संघ. यावेळेला कम्मालीची फलंदाजी केली जाते. एका बाजूला आपण पाहू शकाल सद्दाम आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल इल्यास.
तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. आनंद यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. कमबॅक करून देणं गरजेचं आहे, कारण धावफलकाचा विचार केला तर अतिशय मोठ्या धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 28 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. फलंदाज मात्र अक्षरशः हवे झालेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये वाळवणार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धावा अंकित केली जाईल. एका धावावर मात्र समाधान पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा नो चेंडू आहे. 1+1 धावा मात्र जोडल्या जातील. आणि जी क्षेत्ररक्षण आहे पॉपिंग क्रीज, त्याचं मात्र पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा नो चेंडू आहे. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण वारंवार पहिल्या दिवसापासून जर आपण बघायला गेलं तर जे क्षेत्ररक्षण आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आहे. टीम रेटिंग्स देखील घेतल्या जातात, परंतु क्षेत्ररक्षणावर मात्र पाहिजे तेवढा भर दिला जात नाही. गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतो, क्षेत्ररक्षण देखील पाहत नाही आणि फक्त गोलंदाजी करण्याचं मात्र काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. आणि त्याच कारणामुळे नो चेंडू आणि प्रीहिट देखील असेल. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल. एका धावावर समाधान. यावेळेला चांगला चेंडू, फ्री हिटचा फायदा होता, परंतु संधी मोठी होती, परंतु चान्स घेतला नाही. मोठा हिटकडे गेला नाही, हळुवारपणे खेळून काढलाय. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 31 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 31. यावेळेला पंच वळतायत. सांगितलं जाते की हा खराब चेंडू आहे. वारंवार जर बघायला गेलं तर दिशाहीन गोलंदाजी यावेळेला हाताळली जाते. पहिलाच जर बघायला गेलं तर नो, आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर यावेळेला वाईट. एक चेंडूचा खेळ झाला. एक चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 32 धावा. यावेळेला चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द बार. 6 धावा करता षटकार. चला, त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असेल तर तो चेंडू लगेच पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, ही विनंती असेल. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 38 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय मजबूत स्थितीमध्ये यावेळेला आपण पाहू शकाल. खैरापटक संघ मात्र सुरेख कामगिरी करतायत. मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला संधी भेटली, नाणेफेकीचं कौल जिंकलं सालवड संघाने, त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रित केलं मात्र खैरापटक संघाला. आणि खैरापटक संघ मात्र यावेळेला अचूकरित्या मात्र कामगिरी आपल्या संघासाठी करून दिली जाते. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 38 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला मोठा हिट, चेंडू बराच काळ हवेमध्ये कली रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धावा पूर्ण केले जाईल. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला 39 स्कोर कार्डवर लागले जातात. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. थोडंसं 3 चेंडूचा खेळ झालेला, थोडंसं महागडा षटक म्हणायला देखील हरकत नाही, कारण वारंवार चेंडू पहिला जर बघायला गेलं तर नो हाताळला, त्यानंतर जर बघायला गेलं वाईट. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे, कारण तशा रीतीचं स्कोर कार्डचा विचार केला तर 39 स्कोर कार्डवर लागल्या जातात. एक मजबूत स्थिती, एक चांगलं टार्गेट मात्र सेट करून दिलं जाईल मात्र सालवड संघाकडे समोर, याच्यामध्ये नो डाऊट. यावेळेला आकोडमध्ये चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी एका धावावरच समाधान मानलं जातंय, कारण ज्या रीतीचं गोलंदाजी ट्रॅकवर आहेत संत गतीने मात्र स्कोर कार्ड एकेरी धावाने मात्र 40. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे तिसऱ्या षटकातले, म्हणजेच 2. या चेंडूवर मात्र मोठे हिट येतील का, कारण पण पाहायला गेलं तर सद्दाम मात्र ऑन फायर आहे. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आपण यष्टिरक्षकाच्या भूमिकामध्ये पाहू शकाल केदू आहेत, कुठलीही चुकी करणार नाही आणि त्याच कारणामुळे डॉटमध्ये चेंडू
यावेळेला पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. वाईट टेस्टीला मात्र सोडून जाणार हा चेंडू. मात्र यावेळेला धावफलक एकीने पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 41 स्कोरकार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस अजूनही चेंडू मात्र बाकी असेल ते म्हणजे एक. यावेळेला सॉफ्ट हँडने मात्र हाताने मनगटी स्ट्रोक मात्र यावेळेला आपल्याला बघायला भेटलं आणि त्याच कारणामुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 43 स्कोरकार्डवर लागल्या जातात. यानंतर होणारी मॅच मॉडर्न शिरगाव आणि गुंगवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. मॉडर्न शिरगाव आणि गुंगवाडा. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या कारण दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल ऋषिकेश मात्र ज्याने दुसरं षटक देखील सुरेखरित्या हाताळलं होतं. यावेळेला चौथं षटक हाताळण्यासाठी देखील पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. स्कोरकार्डचा विचार केला तर 43 मात्र स्कोरकार्डवर लागलं जातं. चला थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. थोडा वेळाचा अवधी थोडा जास्त खर्च केला जातोय ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. यावेळेला पल्ले स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीवर चेंडू आला नाही. कनेक्शन चांगलं नाही आणि त्याच कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 44 स्कोरकार्डवर लागले जातात. आता जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे कारण धावा मात्र स्कोरकार्डवर बनल्यात. एक सन्मानजनक स्कोर परत नेण्याचं काम मात्र यावेळेला खैरापटक संघाकडून मात्र केलं जाते. यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. एक धावा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील नाही. चौथ्या षटकाच्या अखेरीस आल्यात परंतु 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले जाते ते म्हणजे ऋषिकेशच्या माध्यमातून. अचूक टप्पा मात्र हाताळला जातोय. जो गोलंदाजीचं जे प्रत्यक्षित मात्र उदाहरण दिलं जाते अनुभव आहे आणि तशा रीतीची गोलंदाजी करणे गरजेचं आहे. परंतु पहिले षटक दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं कारण चौकार षटकार मात्र आलेत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु अचूक टप्पा आणि बेधक मारा गडी बाद. कम ऑन डिचेक. आपण पाहू शकाल आतिश आणि यावेळेला धष्टपुष्टी यष्टीचा मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्कोरकार्डचा विचार केला तर 45 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. ऋषिकेश मात्र कमाल करतोय. एकेरी धावा खर्च करतोय. कमबॅक करण्याचा मात्र प्रयत्न यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कारण तिसऱ्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर धावा येत होत्या. यावेळेला काय कमालीचा चेंडू टप्पा पडला आणि फलंदाजाला समजला देखील नाही. ब्लॉक खोलचा सुरेख ॲक्युरेट मात्र मारा. कमांड डिसेक. केदू राऊतचे मात्र आपण पाहू शकतात एक चतुर चालाक कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्टंपच्या मागून गेम फिरवणारा आपल्याला पाहायला मिळतोय केदू राऊत. हर्ष 11 संघ मैदानाच्या आतमध्ये. संदीप धोडी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. केदू राऊतने जर डाईव्ह मारून कॅच घेतला तर प्रीतम गडतकडून 200 रुपये कॅश प्राईज दिले जातील. आणि 4 चेंडूचा खेळ झालेला पहिले चेंडू जर 2 बघायला गेलं तर एकेरी धावा खर्च केली. त्यानंतर जर बघायला गेलं तर काय सुरेख ॲक्युरेट मात्र गोलंदाजी हाताळली जाते. 2 महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. पहिला जर बघायला गेलं तर इल्लास आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अतिश.
चला थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संदीप. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू आहे. टप्पा पडला. लाईन लेन थोडीशी मेंटेन करणं गरजेचं होतं, कारण वाईट टेस्टीला मात्र सोडून जाणारा हा चेंडू पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जातं की हा खराब चेंडू आहे. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 46 स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र ऋषिकेशच्या माध्यमातून हाताळली गेली. सुरेख आणि ॲक्युरेट मात्र यावेळेला गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर हवी होतोय. मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र ऋषिकेशच्या माध्यमातून केलं जाते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 46. यावेळेला हळुवारपणे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी चुकी केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जिकडे 1 होती तिकडे मात्र 2 धावा 1+1 धावा जोडल्या जातील. स्कोर कार्डचा विचार केला तर 48 स्कोर कार्डवर लागल्या जाते. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. गरज नव्हती. चेंडू हातामध्ये देखील ठेवला असता तरी चाललं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या ठिकाणी तुम्हाला जर तरला थारा नाही आहे. ज्यावेळेला चुकी करेल तर चुकीला मात्र माफी नाही, आणि तीच चुकी केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज देखील नव्हती. चेंडूचं सरळ किपरच्या हातामध्ये फेकला असता तरी देखील चालला असता. यावेळेला सुरेख हेलिकॉप्टर उडवला जातोय, मात्र चुकी केली जाते. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करता. तत्पूर्वी आपण संधी देऊया. कम्मॉन डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल आनंद 5वं षटक हाताळण्यासाठी मात्र यावेळेला सज्ज झाला आहे. परंतु यावेळेला सद्दाम जर बघायला गेलं तर काय कम्मालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दिलं जाते. कालच्या मॅचमध्ये देखील असंच काही घडलं होतं. पहिला मात्र सामना रंगला होता, मात्र हितांश इलेव्हनमधला चेतनने मात्र कमाल केली होती. अर्धा सलामीचे बॅटर देखील तंबूच्या आसराला पोचले होते, मात्र 5 गडी गेले होते. मात्र चेतन मात्र मैदानाच्या आतमध्ये कमाल करत होता. यावेळेला लॉंग ऑन रिझनमध्ये चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षण परतावा लागेल, मात्र सद्दामला तंबूच्या आसरेला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी आपण संधी देऊया. कमॉन डीजे. खेळी मात्र संपुष्टात येत आहे, कारण चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये परतवत होता आणि तब्बल 29 धावावर 13 चेंडूमागे मात्र 29 धावा बनवून मात्र महत्त्वपूर्ण कामगिरी बजवून मात्र तंबूच्या आसराला परतत असताना आणि 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 29 धावा तब्बल आपल्या संघासाठी बनवल्या गेल्या. स्कोर कार्डचा विचार केला तर 52 ऑन स्कोर कार्ड. चला थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च केला जातोय, ह्याच्याकडे मात्र लक्ष असू द्या. हर्ष 11 सालवड मात्र विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या. डावखरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुजित. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं. शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी फील्ड केलं जातं आहे. तत्पूर्वी 1 धावा अंकित केला जाईल. धावपलक 1ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 53 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 10 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र खैरापटक संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु यावेळेला गोलंदाज हवी आहे, कारण विकेट ज्यावेळेला सद्दाम परतला त्यावेळेला जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळण्याचं काम मात्र आनंदच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्याच चेंडूवर विकेट
मात्र त्यानंतर जर बघायला गेलं तर 1 आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर डॉट. स्कोर कार्डचा विचार केला तर 53 स्कोर कार्डवर लागले जातात. अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र यावेळेला 5व्या षटकामध्ये हाताळला जात आहे. यावेळेला ॲक्युरेट स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय. सरळ यष्टिरक्षकाच्या भूमिकामध्ये केदू आपण पाहू शकाल कुठलीही चुकी करणार नाही. निर्धाव पद्धतीने चेंडू मात्र ज्यावेळेला हाताळला जातो ना त्याची पुढची मात्र भूमिका यष्टिरक्षकाच्या हातामध्ये असते आणि ती मात्र भूमिका यष्टिरक्षक अचूकरित्या मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूची अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 53 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. यावेळेला पुन्हा काय कमालीचा चेंडू. वारंवार जर बघायला गेलं तर डॉट डॉट आणि डॉट अशा रित्याची मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला भेटलं. 5 चेंडूमागे फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केले जाते. स्कोर कार्डचा विचार केला तर 53 ऑन स्कोर कार्डवर लागले जाते. कमॉन डीसी. क्वार्टर फायनलला मात्र बनवल्या होत्या आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र सुजितने केलं होतं. यावेळेला डावकरा फलंदाज आहे मात्र स्ट्राईक घेतलंय. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी मात्र त्याने घेतलंय कारण कुठे ना कुठेतरी प्रेशर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून बनवलं जाते. यावेळेला स्विच हिटचा फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आदू आहेत कुठलीही चुकी करणार नाही. 5व्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 54 स्कोर कार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्टरला. असा गेलो आणि असा आलो. लहान परंतु कीर्ती मात्र महान त्यावेळेला ठरला जाईल का. कारण 5वा षटक जर बघायला गेलं तर आनंदने मात्र कमाल केलंय. एक निर्णायक षटक हाताळलंय. धाबांचा जर विचार केला तर अतिशय वेगाने बनत होते परंतु त्याला मात्र रोखण्याचं काम आनंदच्या माध्यमातून केलं जाते. बॅटर देखील ऑन फायर आहे. सुजित याला देखील विसरून चालणार नाही कारण कमालीचा हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज आहे. यावेळेला पंच मात्र दर्शवलं जाते. त्या ठिकाणी रस्त्यावर जी स्प्लेंडर गाडी घेऊन जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण गाडी घेऊन थोडंसं बाहेर मात्र पार्किंग करायची आहे ही विनंती असेल. धन्यवाद. बाउंड्रीच्या बाहेर मात्र गाडी पार्क करायची आहे विनंती असेल. यावेळेला फुल टॉस आहे परंतु चांगलं कनेक्शन झालं नाही. तळम्यांच्या दिशेने मात्र या ठिकाणी फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी 1 धावा मात्र अंकित केलं जाईल. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर खऱ्याप्रत्ये हाताळला. त्यानंतर जर बघायला गेलं तर फुलटॉस होता. पूर्णपणे समाचार घेतला नाही कारण ज्यावेळेला फुलटॉस रीतीचा चेंडू पडतो त्यावेळेला म्हटलं पनिश मात्र भरपूर वेळा आपण पाहतोय परंतु यावेळेला तसं घडलं नाही. मात्र सुजित अजूनही शांत आहे कारण येणारे चेंडू आहेत 5. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या. जास्त वेळाचा अवधी थोडा खर्च होतोय याच्याकडे देखील लक्ष असू द्या. यावेळेला फुल टॉस आहे. चेंडू लॉंगन रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धावावर मात्र समाधान. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 57 स्कोर कार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील 4 आणि सुजित ऑन स्ट्राईक आहे. मात्र मोठा हिट येईल का. इकडे मात्र जसं सांगितलं गेलं की तब्बल बोईसर प्रीमियर लीगला मात्र तब्बल 47 धावा मात्र आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये बनवून देण्याचा किताब मात्र सुजितने केला होता.
यावेळेला तसं काही घडेल का? यावेळेला फुल टॉस येतोय, परंतु बॅटी आणि बॉलमधला चांगला संपर्क होत नाही. त्याच कारणामुळे थोडेसे नाखुश असतील आणि यावेळेला ॲक्युरेट थ्रो. काय कमालीचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं आणि चांगले रनिंग द बिटवीन विकेट मात्र यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पकायला भेटले. 2च्या मदतीने स्कोर करता विचार केला तर 59 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही चेंडू येणार असतील ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील? कारण 3 षटकामध्ये जर बघायला गेलं तर 28 होत्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी मात्र हाताळण्याचं काम यावेळेला हर्ष शिलवेन संघाकडून केलं जाते. यापुढीलचं नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला मॉडर्न शिरगाव वर्सेस कुंगवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. आता फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग चेंडू निघून जाईल आउट ऑफ डिपार. 6 धावा करता षटकार. टँकडीचे स्कोर कार्डचा विचार केला तर 65 मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. यावेळेला मात्र कमबॅक केलं जातं आहे फलंदाजीच्या माध्यमातून. पहिले जर बघायला गेलं तर प्रयत्न मात्र मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली जात होती. बॅटीवर चेंडू येत नव्हता, परंतु यावेळेला मात्र लक्ष ठेवलं, कॉन्सन्ट्रेशन बिल्ड केलं आणि चेंडूला पाठवून दिला. मात्र 6 धावा करता. यावेळेला देखील पुन्हा काय कम्मालीचा स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार. कमॉन डिझिक. आणि यापुढील जो नाणेफेकीचा कौल केला जाईल एका बाजूला मॉडर्न शिरगाव वर्सेस गुंगवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. कमॉन डिझिक.
ॲक्युरेट चेंडू मात्र यष्टिरक्षकाकडून चुकी केली जाते. थोडंसं मात्र ज्यावेळेला चेंडू आला गॅदर केला नाही आणि त्याचप्रमाणे एक धावा अंकित केला जाईल. आणि यावेळेला ऋषिकेश ऑन स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र प्रमोदच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटेल, कारण या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, ताकद आहे आणि नजाकत देखील आहे. कारण पहिला चेंडू जर बघायला गेलं तर स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि बोटांमधली मात्र यावेळेला जादू दाखवतो. कल्ली रिचांमध्ये चेंडू फ्लाय झालाय, चुकी करणार नाही, परतावा लागेल. ऋषिकेशला मात्र तंबूच्या आश्रयाला. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विकास हा देखील मोठा बॅटर आहे. चौकार षटकारासाठी मात्र प्रसिद्ध आहे. यावेळेला कमाल आणि धमाल मात्र मैदानाच्या आतमध्ये करेल का, कारण स्कोर कार्ड मात्र मोठा आहे. 73चा पाठलाग मात्र एकेरी दुहेरी धावाने होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार मात्र मारणे गरजेचं असेल. यावेळेला पहिल्या चेंडूवर मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एक धावा अंकित केली जाईल. एकावर मात्र समाधान. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातं. अतिशय मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण यावेळेला आत्ता परत जर बघायला गेलं तर खैरापटक संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण फलंदाजी देखील सुरेखरित्या केलं आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले जात आहेत. यावेळेला स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू निघून जातोय. फलंदाजावर मात्र दडपण बनवण्याचं काम मात्र गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोदच्या माध्यमातून केलं जाते. मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, कारण थोडंसं प्रेशर असेल, कारण धावा मोठ्या आहेत आणि ते बनवायच्या कशा याच्या मागे मात्र विचार आणि पाठलाग मात्र सुरू आहे. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जातंय. एक धावा मात्र अंकित केली जाईल. 5 चेंडूचा खेळ चालला आहे. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 3 अजूनही येणारे पहिल्या षटकातला चेंडू असेल तो म्हणजे 1 आणि विकास ऑन स्ट्राईक आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल आनंद आहे, परंतु संत गतीने मात्र यावेळेला फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता विवेक आहे, विवेकला मात्र आक्रमक पवित्र धारण करावं लागेल, कारण मोठे हिट मात्र ज्यावेळेला येतील त्यावेळेलाच मात्र 73 धावा मात्र बनल्या जातील, कारण एकेरी दुहेरीने मात्र खेळून मात्र हा खेळ होणार नाही. यावेळेला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, चुकी केली जाते. फक्त एक धावा अंकित केली जाईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त 4. तत्पूर्वी आपण संधी देऊया कुम्मण डीचे. चला, पंचाला विनंती असेल किंवा त्या खेळाडूंना विनंती आहे जे शॉन मात्र मध्ये आहेत, चारित्याचा ॲक्युरेट टप्पा आणि बेदाक मारा मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. एक गडे बाद मात्र आत्ता काय कमाल करून दिले जाईल का.
विवेक ऑन स्ट्राईक आहेत. मोठा हिट येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. या वेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. विवेकला मात्र परतावा लागेल. तंबूच्या आसरेला पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा गडीकार. कमॉन दिसे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज यावेळेला आतमध्ये दाखल झालाय मैदाने क्रीजवर आणि रोहित मात्र कमाल करतोय. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला आणि महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसराला परतवला. तो म्हणजे विकासला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या कारण टायमर देखील ऑन आहे. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंच या ठिकाणी सांगतात की हा चांगला चेंडू आहे. अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडू हाताळले जात आहेत. रोहितच्या माध्यमातून पहिला चेंडू ज्यावेळेला विकेटचं पतन झालं, उत्कर्ष घरत जिथे कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धावा अंकित केली जाईल. एका धावावर समाधान. स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5. अतिशय मात्र संत गतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहेत. वारंवार जर बघायला गेलं तर डॉट देखील येत आहेत आणि बऱ्याच काळाने मात्र एकेरी धावा मात्र या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला एक चांगला बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे कारण गोलंदाज मात्र अक्षरशः हवी झाले आहेत. कारण प्रमोद आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना यावेळेला रोहित यावेळेला पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे. वाईट एसटीला मात्र सोडून जाणारा हा चेंडू अतिरिक्त धावपलक एकने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 6. अजून दुसऱ्या षटकातले येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू मागे किती खर्च केले जातील रोहितच्या माध्यमातून. 3 चेंडू जर बघायला गेले तर ॲक्युरेटरित्या मात्र हाताळले गेलेत. आता येणारे जो चेंडू असतील ते म्हणजे 3. यावेळेला पॉईंटच्या दिशेमध्ये कट केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. अंतिम क्षणी थोडीशी चुकी झाली होती परंतु प्रमोदने मात्र सुरेखरित्या यावेळेला कॅच घेतला आणि मात्र आनंदला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवला जातोय. कमॉन डिसे. जाते की हा खराब चेंडू आहे. वारंवार जर बघायला गेलं तर चांगला चेंडू टाकल्यानंतर कुठे ना कुठेतरी खराब चेंडू मात्र हाताळला जातोय. हे कमबॅक करणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला तुमच्याकडे करून ज्या वेळेला इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली जाते, ज्यावेळेला विकेट देखील मिटला जातो त्यावेळेला मात्र अचूक टप्पा आणि बेधक मारा लाईन मेंटेन करणं गरजेचं आहे. मात्र सोयर मारा केला जातोय. यावेळेला वाईटपासून मात्र थोडंसं दूर मात्र चेंडू फेकला गेला आणि त्याचप्रमाणे पंचाच्या माध्यमातून दर्शवला होता तो म्हणजे वाईट. यावेळेला अचूक लाईन मेंटेन केली. निर्धाव पद्धतीचा चेंडू 5 चेंडूचा खेळ झालेला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर लागत जात आहेत.
यावेळेला बॅटीची एज लागली जाते. थर्डमॅनच्या दिशेने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला राहीलच्या माध्यमातून केलं जाते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोअरकार्डचा विचार केला तर 8 स्कोअरकार्डवर लागले जातात. कमॉन डीजे. टँकडीचे चला स्पीडअप करा. थोडीशी विनंती असेल, जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका, कारण स्कोअरकार्डवर धावांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8 लागल्या जात आहेत आणि 3 गडी मात्र महत्त्वपूर्ण तंबूच्या आश्रयाला परतले जाते. चला खैरा पटाक संघ, विनंती असेल जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका, ही देखील विनंती असेल तुम्हाला, कारण सहकार्याची अपेक्षा आहे. कारण टायमर देखील ऑन आहे. तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं हाताळणे अनिवार्य असेल. अन्यथा 26व्या मिनिटामध्ये मात्र बाउंड्री लेवलचा एक खेळाडू मात्र 30 सर्कल 8मध्ये तुम्हाला घेणं अनिवार्य असेल. यावेळेला अचूक टप्पा, काय कम्मालीचा चेंडू, स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय, मात्र हळूवारपणे यावेळेला कट केला आणि फलंदाजाला समजला देखील नाही. अनिल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोअर कार्डचा विचार केला तर 10 धावा मात्र स्कोअर कार्डवर लागले जातात. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला 2 धावा खर्च केल्या जातात. स्कोअर कार्डचा विचार केला तर 12 धावा स्कोअर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेखरित्या मात्र कंजूस गोलंदाजी यावेळेला प्रमोदच्या माध्यमातून हाताळले जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोअर कार्डचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 12 लागल्या जात आहेत. अजूनही मात्र यावेळेला सुरेख चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला जातोय. त्या ठिकाणी 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोअर कार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोअर कार्डवर लागल्या जातात. यावेळेला चांगला फटका आहे अनिलचा. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल, मात्र तंबूच्या असलेल्या तत्पूर्वी आपण संधी द्या डीजेला. कमॉन डीजे.
अमित आहे गोलंदाजी ट्रॅकवर. सव्वा षटक हाताळण्यासाठी यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव अंकित केली जाईल. यावेळेला आदित्य मात्र स्ट्राईक एंडला. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 5 चेंडू बाकी बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 51. यावेळेला स्विंग अँड मिस अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडू हाताळला जातोय. जर आदू यांनी 2 चेंडू 2 जर षटकार लगावले तर सुयोग गोरा त्यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला पुन्हा स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय. ॲक्युरेट मात्र गोलंदाजीत 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 22 धावा स्कोरकार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3. यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. आता फक्त आणि फक्त 2 धावा मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोरकार्डचा विचार केला 23 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात, तर 50 बनवायचे आहेत. चला स्पीडअप असू द्या. फक्त औपचारिकता या मॅचमध्ये बाकी आहे. हा सामना जर बघायला गेलं तर खैरा पाटक संघाने मात्र एकतर्फी विजयी केलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. मात्र यापुढील जी मॅच रंगली जाईल एका बाजूला आपण पाहिलं जाईल मोडन शिरगाव वर्सेस गुंगवाडा. जशी मॅच ऑन होईल तशी मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील प्रीतम घरात. मॅचचा लोकाजोका आपल्या समोर मात्र मांडला जाईल. दुसऱ्या मॅचसाठी मायक्रोफोनवर मात्र आपण पस्तळगावचा बुलंद आवाज म्हणजे प्रीतम घरात यांना आपण ऐकणार आहात. चला उर्वरित शेवटचा चेंडू असेल. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि परतावा लागेल आणि सामना विजयी होते खैरा पटक संघ. चला पुढीलची मॅच रंगली जाईल. एका बाजूला मॉडर्न शिरगाव वर्सेस गुंगवाडा. जशी मॅच ऑन होईल तसे मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील प्रीतम घरात. कमॉन डिचे.